उमापति महादेव की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। रामदूत हनुमान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु मुकुंद महाराज की जय। सद्गुरु मोटे बाबा की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। सत्य सनातन हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। गो माता की जय। अपने अपने माता पिता की जय। आज के आनंद की नमः पार्वती पतये हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर महादेव। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सद्गुरु जोग महाराज यांच्या आशीर्वादाने या धर्म मंडपामध्ये उपस्थित असलेले सगळे सज्जन श्रोते, भक्तिमती माता, आबाल वृद्ध सगळे यांच्या सहकार्याने समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमान संयोजनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन तथा शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्याचा आजचा आपला हा 5वा दिवस. उद्या 6वा दिवस महत्वाचा असतो. 7व्या दिवशी गडबड असते, तुमच्या बी मागे आणि आमच्या बी मागे. त्याच्यामुळे आज आणि उद्याची कथा होईल ही प्रॉपर शेवटच्या दिवशी. मग म्हणजे शेवटच्या दिवशी काय पण कथाच करणार आहे, पण धावती होते, भावनुकता असते, काही विषयाला हात घालता येत नाही. कारण एखाद्या विषयाला हात घातल्यावर तो लांबू शकतो, मग त्याला आवरावं लागतं. आणि एवढा मोठा ग्रंथ 6-7 दिवसामध्ये संपवणं, सांगणं ते मला काय ते कोणाला शक्य नाही. म्हणून जेवढं होईल, जसं होईल, जशी परमात्मा बुद्धी देईल, जसं महाराज आपल्याकडून करून घेतील तसं आपण ते करत असतो. आणि तुम्ही जे श्रोते आहे हे फार हुशार आहे. तुम्ही एकदा ऐकायला लागले की तुमचं लक्ष केंद्रित होतं, भटकत नाही. एक एक शब्दाकडे तुमचं लक्ष असतं आणि म्हणून सांगणाऱ्याला तो आनंद होतो. वक्ता तो वक्ता नोहे श्रोत्या विन. बोलणारा किती चांगला असेल, किती ज्ञानी असेल, पण ऐकणाऱ्याने जर त्याचा मूड खराब केला तर त्याला ते सांगावंसं वाटत, त्याला निघत नाही त्याच्या तोंडातून. पण जितकं सांगणाऱ्याला महत्व आहे तितकं ऐकणाऱ्याला महत्व आहे. कारण ज्याचा पारड खाली असते त्याला किंमत जास्त असते. तराजू माहिती आहे ना, तराजू मध्ये जे पारड खाली वाकलेलं असतं ना त्याला किंमत जास्त असते, आणि जे पारड वर तण गेलं असते त्याला काही किंमत राहत. मग या ठिकाणी वर कोण तण गेलाय? मी वर मी आहे, खाली कोण आहे? खाली मी आहे, खाली तुम्ही, वर मी. म्हणजे तुमचं पार्ट भारी आहे आणि तरी बी तुम्ही मग ऐकून घेताय, तुमचं मोठेपण आहे. कुठे गेलते तुम्ही 2 दिवस? 2 परवा होते कालच नव्हते. काल ते मी बी येत नाही. आता ज्याला जो पटेल तो काय फोन राहिला, मग मी काहून नाही? माझ्या अभिजीव आहे ना. काल आपण भस्मासुराची कथा ऐकली होती. एक गोष्ट अंतःकरणामध्ये शिरेश बांधून घ्या की जेव्हा ग्रंथातली एखादी गोष्ट महाराज आपल्याला सांगतात तर ती घडून गेलेली घटना आहे. ते ऐकून हात जोडून पुढे चालू नका.
त्या घटनेतून आपण काय शिकू शकतो? भस्मासूर मेला हे सगळ्यांनी ऐकलं, पण त्याच्या मृत्यूचं कारण आणि त्यात जर चुक्या आम्ही केल्या तर मग आम्ही भस्म होऊ शकतो. या जगतामध्ये कुठलं दुःख बाहेरून तुम्ही सॉर्ट आउट करू शकत नाही, ते आतून करावं लागतं. आतून सगळ्या गोष्टी आतून आहे. माणसाचा उद्धार करायचा असेल तरी सुद्धा आतूनच आहे, आणि विनाश करायचा असेल तर तोही आतूनच आहे. नेपोलियन नावाचा एक फार मोठा योद्धा होऊन गेला. नेपोलियन खूप मोठा योद्धा होता. तो युद्ध हरतच नव्हता. त्याने त्याच्या आत्मचरित्रात असं म्हटलेलं आहे की जे लोक रिकामपणामध्ये घाम गाडतात त्यांना युद्धभूमीमध्ये रक्त गाळावं लागत नाही. मग याचा अर्थ काय होतो? जेव्हा तुम्ही रिकामे असाल तेव्हा साधना करत राहा. ज्या गोष्टीनं तुमचं पोट भरते त्या गोष्टीमध्ये, आता माझं चरितार्थ कथेवर चालतो, मग जेव्हा कथा नसेल, जेव्हा कीर्तन नसेल तेव्हा मी ग्रंथ वाचले पाहिजे. त्याचा परिणाम काय होईल? जेव्हा मी व्यासपीठावर बसेल तेव्हा त्या शब्दांची कृपा माझ्यावर होईल आणि ते कर्णपटलापर्यंत मी तुम्हाला पोहोचवू शकतो. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे. आता ते पंढरपूरला मीटिंग झाली होती, 1-1.5 महिना झाला असेल. मीटिंगचा विषय होता की कीर्तन मर्यादा. कीर्तनात काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. हा संप्रदाय आपल्या बापाने नाही तयार केलाय. हा संप्रदाय ऋषी मुनी साधू संत आणि वारकरी संप्रदायाचे मूळ जनक म्हणजे भोले बाबा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तह्याचा मुख्य शिष्य. मग त्या मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि गोरक्ष वडला गहिनीपती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि निवृत्ती दादाने ज्ञान देवा सार चोचविले. जशी चिमणी आपल्या तोंडातलं अन्न तिच्या पोराच्या चोचीत टाकते, चोचविले. मग ते जसंचा तसं समाजापर्यंत पोहोचणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. पण सध्या समाज एवढा बावळट झाला, त्यांना अध्यात्म शास्त्र म्हटलं पुढे लागतात, बोर होते, झोप येते. थोडंसं गाणं म्हणा तुम्ही, महाराज लय भारी आहे बरं. ज्याच्याने आपला विनाश होणार आहे त्या गोष्टी तुम्हाला आवडतात, आणि ज्या गोष्टीने आपला उद्धार होणार आहे त्याच्याकडे आपण पाठ फिरवतो. मग तुकाराम महाराजांनी आपल्याला आरेतुरेची भाषा केली. अरे तुका म्हणे का रे नशिवंता साथी, तुका म्हणे का रे नशिवंता साथी, तुका म्हणे का रे नशिवंता साथी, तुका म्हणे का रे नशिवंता साथी. Hare
म्हणे कारे नाशिवंतासाठी अरे कारेची भाषा केली. मग काही म्हणतील ते संताय ते ना असं बोलायला पाहिजे का? ते तसंच बोलता. मग त्याने एका ठिकाणी तुम्हाला मायबाप म्हटलंय करा रे बापांनो हरीचे. तुम्हाला मायबाप म्हटलं पण तुम्हाला समजून नाही राहिलं ना, मग कार्य म्हणतील. अरे कार्य नाही, हरिपाठात तर शिवी दिली माऊली ज्ञानोबा राहिले. एवढं सांगून बी ते जीवजंतूसी केवीकडे. जीवजंतू म्हटलं आपल्याला तरी बी आपण नाचून म्हणतो ते जे जीव. तू मला म्हटलं जीवजंतू, दुसऱ्यांनी म्हटलं काही, कारण हरिपाठ तुम्हीच वाचणार आहे हे त्याला माहीत आहे. जीवजंतू काय घेणले नाही. आजपर्यंत ऐकलं का तुम्ही ना? तुमच्या गल्लीतल्या कॉलनीतल्या बकऱ्या अशा मंडपात जाऊन बसल्या कथा ऐकल्या? बकऱ्या कथेला जात, बकऱ्या कथेले जात. हा बोकडे. तुम्ही ना ऐकलं का कधी असं की अशी एका गावातले असे बैल एकत्रित आले ते पंढरपूरला गेले? ही म्हैस होती. अशा म्हशी एकत्रित आल्या आणि त्याने हरिपाठ घेतला असं ऐकलं कधी? याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान. हे ज्ञान दुसऱ्या देहामध्ये नाहीये, याच देहामध्ये परमार्थ करण्याचं ज्ञान आहे. आणि जर तुम्ही करत नसाल आणि जर तुम्ही असं म्हणत असाल आम्हाला टाइमच भेटत नाही, विनाशकालीन विपरीत बुद्धी. तुम्ही जग फिरून या, तुम्ही आयुष्य घाला संसारामध्ये आणि सगळं हे फिरून आल्याच्या नंतर एकांतात बसून हात बघा तुमचे की हातात काय आलं. तर हातामध्ये फुटलेलं नशीब आहे ते. पश्चाताप, मनस्ताप, रोग, अपमान, तिरस्कृत भावना. आणि मग शेवट कळतं की ज्यांच्यासाठी आयुष्य गमवलं या लोकांना माझं असणं आणि नसणं मॅटर करतच नाही. पण या लोकांच्या मागे पुढे आज नाही तर उद्या, आज नाही तर उद्या असं करता 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 मृत्यूच्या दारात उभे राहणार. आणि मग मृत्यूच्या दारामध्ये जेव्हा तुम्ही जाणार तर त्या मृत्यूच्या दारकाचा मालक आहे प्रजापती भोले बाबा. मग तो तेव्हा नाही हायगाई करणार. मला एक सांगा, सोप्या भाषेत सांगतो, ज्या भाषेत समजून द्या. आपल्याला प्रवासाला जायचंय, रेल्वे स्टेशनवर एकदम गर्दी आहे, भयंकर गर्दी आहे. रेल्वेत बी भयंकर गर्दी आहे आणि त्या रेल्वेमध्ये तुम्ही सीट रिझर्वेशन केलेलं आहे. तर त्या गर्दीचा तुमच्या मनावर परिणाम होतो का? नाही होणार. कारण तुम्ही काय केलेलं आहे, सीट किती गर्दी असू द्या, मी फक्त डब्यात घुसलो की मग हे सीट मला जपायला मोकळं. म्हणजे काय, या संसारात किती दुःख असू द्या, एकदा तुमचं सीट त्या वैकुंठ नायकला रिझर्वेशन करा. किती बी दुःखाची तुम्हाला टेन्शन नाही. ज्या दिवशी मी मेलो त्या दिवशी मग सीट सांभाळलेलं आहे, पण रिझर्वेशनच करत नाही आपण. आणि मग जनरल डब्यात घुसतो, मग इकडे लोटान तिकडे लोटान, मग त्या गंदगीचं बसणं पडते. मग म्हणता काय हाल झाले. हाल नाही झाले, तुला पूर्वतयारी केलेली ना. पूर्वतयारी केलेल्या माणसाला कधी दुःख भोगावं लागत. आता मी जर डायरेक्ट डिकत केलं बसतो तर मी काय सांगू शकतो तुम्हाला? पण मी जर पूर्ण तयारी केली, मी जर अभ्यास केला तर मी सहज तुम्हाला कथा सांगू शकतो. सोपं सांगतो. अजून मावशी, आता लग्न सरायचा मोसम चालू आहे. लग्नाला जाता का तुम्ही? जाता का? जाणंच पडेल ना, आपल्या घरी कोणी आलं पाहिजे ना. तुम्ही लग्नाला जात असताना असं समजा तुमच्या भावाचं लग्न आहे. किती दिवसापासून मुक्कामी जाता? 2-4 दिवस आहे की नाही? मग त्या 2 दिवसाच्या मुक्कामापायी तयारी किती दिवसापासून चालते? महिन्यापासून. ही साडी, ती साडी, केस काय करू द्या, सोनं करू द्या, अनेक गोष्टी असतात त्या. साल्याच्या लग्नाला जाणं आहे, 2 दिवस मुक्काम आले, किती दिवस लागतात तयारीला? तुम्ही जायला नाही का साल्याच्या लग्नाला? मग काऊनाचे गंभीर झाले तुम्ही? मी तुमचा आहे. जेव्हा एखादा नवीन महाराजींना तेव्हा त्याच्याकडे असं पाहायचं, मी तुमचा आहे. तुमच्या पोरं मायापेक्षा मोठाले आहे. हा, मी लेकराची जात आहे, मला घाबरत जाऊ नका तुम्ही. सांगा, 2 दिवस साल्याच्या लग्नाला मुक्कामी जाणं, किती दिवसापासून तयारी करसान? किती?
8 दिवस कपडे बिपडे हे इमानदार आहे. काही लोक म्हणतात सकाळी 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 तर असेल तर मग पॅन्ट राहीन तिकडे बेल्ट घरी टांगेल राहीन. तुया तयारी करावी लागते, कपडे प्रेस असतात, पैशाची अरेंजमेंट करणं पडते. सारे मी कशासाठी बोलतोय? भावाच्या लग्नात बहीण महिन्यापासून तयारी करते, साल्याच्या लग्नासाठी तुम्ही 8 दिवस तयारी करता. जाणं किती दिवस आहे? मग 2 दिवसाच्या मुक्कामासाठी तुम्ही एवढी तयारी करता. या देहातून पुढच्या देहात तुम्हाला कायमचं मुक्कामाला जाणं आहे. तुम्ही तयारीला लागसान कधी? मग काय तयारी करा महाराज? आम्ही ना नामचिंतन करा. एक क्षण वाया घालवू नका. घरात असा, बाहेर असा, कामात असा, नामचिंतन करत राहा. नामचिंतनाला बाधा नाहीये. अनेक लोक असे मनामध्ये काहीतरी गैरसमज घेऊन बसतात. नाम हे इतकं पवित्र आहे का त्याला कोणतीच गोष्ट अपवित्र करू शकत नाही. आणि मानव निर्मित असेल तर ठीक आहे, पण देव निर्मित कोणतीच गोष्ट त्याला अपवित्र करू शकत नाही, करू शकत. काही लोक म्हणतात मग आमची आंघोळ झालेली नसताना एखाद्या वेळेस ग्रंथाला हात लागतो. लागू द्या ना. नामदेव महाराज शास्त्रींच्या मुखातून ऐकलेलं आहे, माझं नाही. एखादं लहान बाळ असतं आणि त्याला सकाळी सकाळी भूक लागते. मग त्याची आई त्याला असं म्हणते का, काय वय हातपाय धुणे पहिले मग मी दूध पाजेन तुले, असं म्हणते का? नाही. त्याने जर खरंच भूक लागेल असेल तर आई त्याला दूध पाजते. मग तो आंघोळ केलेली असो, आंघोळ केलेली. ज्या दिवशी तुम्हाला ग्रंथ वाचनाची भूक लागेल, ज्या दिवशी तुम्ही ग्रंथाला माय म्हणणार, ज्ञानेश्वरीला माय म्हणणार, आणि माय म्हणून जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरीकडे जाणार तर न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण एकटा जीव काय काय सांगेन 2 घंट्यात. भस्मासुराच्या मृत्यूचं कारण फार मोठं आहे. ज्याने आपल्याला अभयदान दिलं, ज्याने आपल्याला वरदान दिलं, तुमच्याकडे जर एखादी शक्ती प्राप्त असेल, तुमच्याकडे जर एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात असेल तर तिचा कधी गैरउपयोग करू नका. तुमच्याकडे पैसा असेल, गरिबाला त्रास देऊ नका. तुमच्याकडे पद असेल, कोणाला दाबून बघू नका. सत्तेचा, पैशाचा अहंकार करू नका. रावणाच्या घरी 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची, त्याचे रस्ते सुद्धा हिरे मोती माणिक, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू. अख्ख्या खासदारकीचं मतदान एकट्याच्या घरात होतं तरी बी पडला तो. मग तुम्ही आपलं काय घेऊन बसले? जे लोक प्रचाराला मागे फिरतील ना, तुम्ही पडल्यावर दुसऱ्याच्या इच्छात गुलाल उधळून नाचतील ते घरी, ते म्हणतील तू हे कर, मग आम्हाला काय सांगतो. आणि मी म्हणत नाही, आता फार मोठा आहे ते. या भस्मासुराला अहंकार झाला होता, शक्ती प्राप्त झाली आणि त्याने चुकीचा मार्ग अवलंबला, साधूच्या नादी लागला. सबकी परीक्षा कीजो लेकिन साधू की परीक्षा कभी मत कीजो. देव नाराज झाला ना तर तुम्हाला सुट्टी भेटून जाईल, पण जर संत नाराज झाले तर तुम्हाला सुट्टी कधीच भेटू शकत नाही, लक्षात ठेवा. भोलेनाथांचा एक भक्त, गळ्यामध्ये दुर्दाक्षाच्या माळा, लटांबर घातलेलं, हातामध्ये कमंडलू, अलख निरंजन. 2-4 दिवस झाले त्याला काही कोणी जेवण दिलं नाही. आणि हा समाजामध्ये फार मोठा अनुभव आहे. चांगल्या साधू संतांना लोक घराच्या बाहेर काढतात आणि लबाड लोकांना घरात घेतात. साधूची व्याख्या लोकांना माहित नाही. साधू कोणाला म्हणावं? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची रानावा. ज्याला लोभ नाही, ज्याला स्वार्थ नाही, जो कोणात मतभेद करत नाही, ज्यांना दुःख आहे त्यांना आपल्या गळ्याशी लावून जे खडांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे ती वाढो, भूता परस्परे दडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. जो सतत समाजाचा विचार करतो, जो सतत
दुःखी लोकांना आनंद प्राप्त करण्यासाठी सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे ओ नका रानवरी. हे साधू असतात, हे संत असतात. आमच्या साधू संतांची व्याख्या जरा वेगळी. जेवढी मोठी गाडी तेवढे मोठे महाराज, जेवढे कपडे चांगले तेवढे चांगले महाराज, जेवढा मोठा गंध आणि ते कपडे ते मोठे कानातले मग जे झबझबान मग ही महाराज मस्त आहे. पण एखादा पाटील धोत्रावर आला तर म्हणते ना काय महाराज आहे का. माझ्या जीवनातला अनुभव सांगतो पाटील काय का तुम्हाला. मी कथा द्यायची ठरवली होती, मला त्यांनी घरी बोलवलं. माझ्याकडे तेव्हा मी फोर व्हीलर होती, पण म्हटलं जवळच्या जवळ आणि काय फोर व्हीलर घेऊन तर मी मोटरसायकलवर गेलो. त्यानं चहा पाणी पाजला, घराच्या बाहेर आले. सांगतो म्हणे महाराज तुम्हाला. मग त्या मध्यस्थाचा फोन आला मला. ते लोक नाही म्हणताय. मला कहून ते म्हणता हा महाराज अजून मी मोटरसायकलवर फिरतो, यानं काही जास्त कथा करेल दिसता नाही. याच्या जर जास्त कथा असत्या तर याच्या तो गाडी असती. काय वाटलं असेल. शेवटी लोक अवस्थेकडे जातात, परिस्थितीकडे बघतात. ज्ञानाशी हे कीर्तन ठरवताना सुद्धा लोक काय म्हणतात, महाराज इथून तर आले, त्यांना किती पेट्रोल लागलं असेल. तू ना मग एक गाडी भाड्यानं सांगितलं होती की मला बोलवलं होतं कीर्तनाला. गाडी बघून म्हणजे आणि इतकं डोक्यात फॅड घुटलंय लोकांच्या. साधूच्या शब्दाचा मोल नाही होऊ शकत. एक एक शब्द लाख मोलाचा असतो आणि आपण त्याच्या गाडीवर, त्याच्या कपड्यावर, त्याच्या दिसण्यावर त्याला जज करतो. म्हणून तर दिव्य दृष्टी द्यावी लागली होती अर्जुनाला, कारण तू मला ओळखतच नाही. विमुळाना अनुपश्यंती हे असंच नाही म्हटलंय. त्या भस्मासुराला भोलेनाथ ओळखता आले नाही. ज्याने आपल्यावर कृपा केली, ज्याने आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या, ज्या गोष्टीने आपलं पोट भरतं आणि ज्याने आपल्याला पोटा पाण्याला लावलं, या दोघही गोष्टींना कधी नाव ठेवायचं नसतं. लक्षात ठेवायचं. काही लोक म्हणतात ज्या गोष्टीने आपलं पोट भरतं ना, मी तर हे आज बी बंद करून टाकेल, आपल्याला गरज नाही. देव खरंच बंद करून टाकेल. ज्याच्यानं आपलं पोट भरते त्याला वाईट म्हणायचं. भस्मासुराच्या डोक्यावर हात ठेवला की बजा बाबा तुला ज्याला पटेल त्याला भस्म. पण यश बुद्धी बोले बाबा मी कसं काय दिली मला हे समजत नाही की कोणाच्या बी डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करून आण, हे असं कसं काय करू शकता बोले बाबा. तर याच्या मागचं कारणही फार मोठं आहे. तुमचा विनाश तीच वस्तू करते ज्या वस्तूने तुमचं घर चालतं. ज्या गोष्टीचा तुम्ही उन्माद करता तीच गोष्ट तुम्हाला मारते. रावणाच्या बेंबीमध्ये जे अमृत अमर रूपाने आहे ते फोडल्यावर तुम्ही याला की नाही. संरक्षणच कधी कधी तुमचा अंत करू शकते. लक्षात ठेवजा. तुम्ही घरात झोपेल असताना तुमच्या अंगावर स्लॅब पडला, काय करता तुम्ही. त्याला शरण्य मृत्यू म्हणतात. त्या अहमदाबादचं विमान पडलं होतं. इमानातले लोक मेले कारण ते इमानात बसेल होते, पण इमान ज्या याच्यावर पडलं त्याला काय माहित होतं की आता हा आपला मंडप आहे, आता आठून जर एखादं इमान पडलं तर त्याच्यात आपला काय दोष आहे. पण पडणार नाही ते. कस काय पुढे भाऊ बसेल आहे ना ते. आणि पडलं बी तर आपण लगेच तिच्यात बसू, खाली तर व्याज नाही. मग ते बसेल लोक त्याला उतरून देऊ आपण. आनंद घेत राहा. भस्मासुराला जे वरदान प्राप्त झालं त्याच्यामुळे त्याने उन्माद केला, चुकीचा हे घेतला आणि त्याच्यामुळे त्याला ते मरावं लागलं. पण साधूला झालेला त्रास देवाला सहन होत नाही. या भस्मासुराने नारदांना त्रास दिला. त्याच्यानंतर भोलेनाथांच्या मागे लागला आणि शेवटी विष्णू भगवान मोही रूपाने आले आणि मग ते कसं काय झाले सगळं तुम्ही काल बघितलं. रुद्राक्ष घातलेला लटंबर हातामध्ये लंगोटी घातलेला साधू अलग निरंजन मातेने बघितलं. मग द्याची दानत नाही तर बोलू नका. चांगला अंगात ताकद दिसते, चांगला हट्टाकट्टा दिसतो, भेक मागून खातो, काम धंद्याला जाय ना, मजुरी भेटून नाही राहिली लोकांना. तुला इतकं बोलायचं चांगलं का. तू दानत असेल तर दे, त्याला नसेल दानत तर जाऊ दे, माफी मागून घे. महाराज आमच्या घरी काही नाही, चालला जाईन तो. कुत्र्याला भाकर टाकल्याशिवाय जर हड म्हटलं तर पितृदोष लागतो. पहिले भाकर टाका. आणि गल्लीत जर समजा एखादी बाई भाकर टाकत असेल ना, बाकीच्या बाया तिला काय देता, हिनं पडकवून ठेवलं म्हणे ते.
असं आहे का? म्हणजे त्या कुत्र्याला जगायचा अधिकार नाही आहे की नाही? तुमच्यासारखे बुद्धीनं श्वान असलेले लोक जगेल चालतात, त्याची काय चुकी विचारायची? अरे आमच्या पोटात जागा नाही. घ्या ना महाराज, घ्या ना महाराज. आणि ते दारात कुत्र असते, काळी ठेल राहते प्रत्येकाच्या दारात. अरे तो बिन जोडीचा फकीर आहे, त्याला बोलता येत नाही, त्याला भुकला गेलाय, त्याला वेदना होऊन राहिल्या, आणि त्याला तुम्ही वरून मारता, त्याला खायला देता नाही. आणि ज्या महाराजच्या पोटात जागा नाही, घ्या ना महाराज. ते कुत्र्यात मी देव पहा कधीतरी, त्याचं पोट भरा. वारकरी पंढरपूरला निघाला आणि शेठजींच्या मळ्यामध्ये थांबला. शेठजीने वारकऱ्याला सांगितलं की हे वारकरी, मी काय पंढरपूरला जाऊ शकत नाही, पण एक काम करा, 5 आंबे मी पंढरपूरले देवाला घेऊन जा. वारकऱ्यानं ते आंबे घेतले, रस्त्यात भूक लागली तर 2 खाऊन घेतले, 3 देवा पुढे ठेवले आणि देवाला माफी बी मागली. तो देव त्या शेठजीच्या स्वप्नात गेला. का रे म्हणे, 2च आंबे पाठवले म्हणे. शेठजी म्हणे मी तर 5 पाठवले. वारकरी परत येताना या शेठजीने त्याला विचारलं, का रे तुला 5 आंबे दिले ते? म्हणे हो. तुला 2च ठेवले का? याला वाटलं याला कसं काय माहित पडलं गड्या आता. तो म्हणे नाही गड्या, मी ना 3 ठेवले म्हणे, 2 मी ना खाल्ले म्हणे. पण तेव्हा तर माझ्या स्वप्नात आलता की 2च ठेवले म्हणे, ते मला माहित नाही. वारकरी चालला गेला. देव परत त्याच्या स्वप्नात गेला शेठजीच्या. का रे विचारलं होतं का? म्हणे हा. म्हणे तो तर म्हणे मी ना 3 ठेवले. नाही म्हणे, त्यानंतर 2च ठेवले होते. तो शेठजीले उमजे ना. मग त्याचा करंट लागला की देवाला काय म्हणणं आहे. वारकऱ्यानं जे 2 आंबे खाल्ले तेच मला भेटले, आणि जे 3 मायात जो ठेवले ते तर पुजारी घेऊन गेले. आलं का लक्षात? हा, ज्याला गरज आहे त्याला द्या, ज्याला गरज नाही ना त्याच्या मागे पळू नका. तुम्हाला असं वाटलं नाही एखाद्याच्या अंगात फाटेल कपडा आहे, त्याला कपडे द्या, मला नका देऊ. मग अजून लय आहे, मग आता एवढे झाले की ठेवायला जागा नाही, तरी घ्या ना महाराज. अरे त्या गरीबाला द्या मावशी, काय उभरेलच्या नांदी लागते तू. ज्याच्या पोटात अन्न नाही त्याला अन्नदान करा. एखादी गरीबाची पोरगी असेल, तिच्या लग्नामध्ये तिले सहकार्य करा. आमच्या घरी नका करू, आम्हाला देव सर्व काही देतो. असंच चांगलं एका बाईनं मुंग्याला साखर टाकली घरामध्ये, आणि त्या पलंगावर गेल्या, तिच्या नवऱ्याला चावल्या, त्यानं हाणली तिले. ती म्हणे महाराज काय आता मी हे सांगाल का तुला मुंग्याला साखर टाकायचं? काळ्या मुंग्याला साखर टाकणं पडते, लाल मुंग्याला साखर टाकले मावशीनं, लाल मुंग्याला कुकू टाकणं पडते. काय 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 सांगेन महाराज. जीव हारला माझा. ऐका माझा, अलख निरंजन भोलेनाथाचे भक्त ते कोणच भाकर वाढली नाही. मग एकादशीचा दिवस आला, मग तर नाही इलाजच झाला. हनुमंताच्या मंदिरामध्ये झोपले साधू, रातभर कसे तरी झोपले. सकाळी उठले, 12 होती. अय देवा, अरे आज तरी काहीतरी दे रे बाबा. आता बोले बाबा, ते बोले बाबा, भक्ता राखे पायापाशी. साधू मंदिरातून बाहेर आला, गल्लीमध्ये लागला, बस स्टँड वरती आला, आणि नेमकीच हॉटेलचा दरवाजा उघडेल होता. आणि त्या हॉटेलवाल्यानं जिलेबी काढेल होती गरम गरम, आणि दुधाचं पातेलं ठेवलं होतं, मसाला दूध, आणि दुकान उघडेल होतं मस्तपैकी. गिराईक याच्या पहिले ते साधू महाराज दिसले, आणि या हॉटेल आल्याने आवाज दिला, बाबा इकडे या. काय म्हणता, दूध पिता का? त्यानं वर पाहिलं, वा बोले बाबा, वा वा वा. पण माझं पैसे निघड्या. हो साधू महाराज, तुमच्यातून काय पैसे घेईन का मी? घ्या प्या. दूध पिता पिता साधूच्या मनात विचार आला, जिलेबी गरम दिसून राहिली, दिनकास आला 2-4 आळ्या. बोले बाबा त्याला ते बी बुद्धी दिली. त्यानं लगेच, आता दूध पितात आहे की महाराज तुम्ही, लगेच त्यानं कागद घेतला, मस्तपैकी पावशेर जिलेबी बांधली, आणि घ्या म्हणे खा. वा वा वा, काय बोले बाबाची कृपा झाली. तो साधू त्या हॉटेलच्या बाहेर आला, आणि दोघी हाताने आशीर्वाद दिला, कल्याण हो बेटा तुझं. डोळे लावले, भजन चालू. भजन करता 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 बेधुंद झाले. मेरे भोले बाबा को अनाड़ी मत समझो, अनाड़ी मत समझो, खिलाड़ी मत समझो, अनाड़ी मत समझो, खिलाड़ी मत
भजन चालू होतं, मस्त भजन, डोळे लावलेले, हातामध्ये चिपुड्या, भजन चालू मस्त पैकी. भजन करता करता बेधुंद झाले साधू. आणि तिकडनं नवीन जोडपं आलं लग्नाचं. त्या बाईनं साडी घालेली होती 9,500ची, चांदीचे तार होते म्हणता दिले. आणि तिकडून ते येऊन राहिले नवरा बायको. निकून हा चालला, मेरे बोले बाबा को अनाडी मत समजो. आणि पाऊस पडेल होता, पाण्या गड्ड्याचे पाणी भरेल होते. माझी हिंदी एक नंबर आहे, बोलू का? बोलू हिंदी बोलू. इतना पाऊस पडा, इतना पाऊस पडा, डाबुरले के डाबुरले भर गए. हिंदी आहे आपली. आमचे भजनी मंडळी एकदा अहमदाबादकडे गेलो आम्ही, आणि त्या गुजरात बाउंड्रीवरती आम्ही पोहे खाण्यासाठी थांबलो. मग पोहे खाण्यासाठी थांबलो, मग ते पोहे आले. आमचा भजनी मंडळचा माणूस त्या हॉटेलला म्हणतो, इस पोहे को एक काम करू, वापस लेके जाओ, नींबू पीड़ के लाओ. तो म्हणे नींबू पीड़ के क्या होता है, क्या हॉटेल टाकली म्हणे तुम्ही, एकता हाताने तो काय को पोहे बनाते आणि लोगों को खावाडते म्हणे. त्याला म्हटलं गुपचूप बस बाबा, तो दणका देईन तुले. येत आम तिच्या बाजारात बी ते व्यापारी लोक आले. मी ते एक माणूस निराश होऊन चालला, शेतकरी. त्याला म्हटलं काहून झालं, काय झालं? अरे काय म्हणे महाराज, मेरे को बैल ले रहा था, पण वो बोलता महाग सांग रहा म्हणे. म्हणता बरोबर आहे, तू बैल आहे, तू काय बैल घेतो वगैरे. भाषेचा प्रभाव असतो तो. डोळे बंद, त्या गड्ड्यात पाय पडला आणि ते पाणी त्या बाईच्या अंगावर उडलं. बाया समजदार असतात, बायाले साधू बाबा लोक असे म्हणजे. त्या बाईच्या अंगावर ते पाणी उडलं. ती बाई अशी, तिचं ध्यान गेलं, तिला रागता आला, पण तिने विचार केला महाराज आहे, जाऊ द्या, काय बोलणं पडते, धुवून टाकू. तिच्या नवऱ्याने सहन झालं ते. तिच्या नवऱ्यानं डायरेक्ट साधूची डायरेक्ट अशी गच्ची धरली, ह्या कान पड्यात घातली. साधूनं वर पाहिलं अजून. साधू त्या काहीच नाही बोलला. दूध देणारा बी भोले बाबा आहे, जिलेबी देणारा बी भोले बाबा आहे, आणि कान फट्यात मारून घेणारा बी भोले बाबा नाही. याला भक्त म्हणतात. चांगलं हो का वाईट होतोच करतोय हो. मग तो आला, साधू चालले गेले पुढे. हे नवरा बायको आले, घराच्या पायऱ्या होत्या, पायऱ्या चढायला लागले.
बायको वर गेली, बायको कुलूप उघडत होती, हाबी धड धड वर चढायला गेला, याचा पाय सटकला, पायऱ्यावर पाणी होतं, धडकन खाली पडला, मेंदुले मार बसला, मेला. मग गल्लीतले लोक जमा झाले की यानं त्या साधूला मारलं आणि त्या साधूनच काहीतरी मंत्र म्हटले नाही, याला चक्कर आला ना, मेला. व त्या साधूला पकडून आणलं. महाराज, अरे का तुम्ही माणूस आहे का काय? त्यानं नसती तुम्हाला एक मारली, तुम्ही त्याचा हातपाय मोडते, तंगडं मोडते, डोया फोडते, तुम्ही डायरेक्ट जीव घेतला त्याचा. साधू म्हणे मी असं कामं करत नाही म्हणे, तुमच्या पायीच झालं म्हणे, ते चाला म्हणे तरी. मग साधू वट्यावर उभा राहिला. साधून 3 प्रश्न विचारले आणि शिवभक्ती काय ती ऐका आता. पाणी कोणाच्या अंगावर उडलं? बाईच्या. राग कोणाला आला? काऊन राग आला? तो तिचा कोण आहे? नवरा, मालक. तो तिचा नवरा आहे हे त्या बाईजो काय पुरावा आहे? बाईचं लग्न व्हायला हे कशाहून समजायचं? मंगळसूत्र घालेलं आहे. कोणाच्या नावाचं? त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालेलं आहे. मयावर पाणी उडलं, त्यानं त्याला मारलं. मग त्या महाराजचं असं म्हणणं होतं, मया गड्यामध्ये ये मंगळसूत्र माया भोले बाबाचं आहे, तू न मले मारलं, मग माया भोले बाबा तुला कसं काय सोडी? आलं का लक्षामध्ये? म्हणून भक्ताला झालेला त्रास देव सहन करत नाही. तुम्ही देवाला शिव्या घाला, देव तुम्हाला माफ करीन, पण तुम्ही जर साधूला त्रास दिला आणि साधूचा शाप घेतला, तुमचा सत्यानाशच होईल, हे लक्षात ठेव जा. आणि मग या भस्मासुराचा नाश कशामुळे झाला? नारदाच्या नादी लागला, नारदाने दिला सल्ला ऐकला. आता नारदाने जो सल्ला दिला हा त्याच्या विनाशासाठी दिला होता, पण हे त्याच्या लक्षात आलं? कारण हे जर त्याच्या लक्षात आलं असतं ना, तर त्याने अशी चुकीची घटना केली नसती. परमार्थ फार शुद्ध अंतःकरणात आहे, फार मोठा आहे. बरी आहे तब्येत? ओळखलं का तुम्ही त्याला? नाही का? टुनकी गाव आहे, त्याच्या ठिकाणी त्यांचा रहिवास असतो. त्यांना गंगा माता प्रसन्न आहे. फार मोठं त्यांचं एक मंदिर, तिथं लोकांची भावना श्रद्धा त्यांच्यावर आहे. आणि मग आज ते आपल्या कथेलाही भेट द्यायला आले. इथं भस्मासुराचा विषय संपतो. आता पुढे काय तुम्ही सांगणार आहेत महाराज? आम्हाला भरपूर काय सांगणार आहे. काल एक मुद्दा पुरा राहून गेला, तुम्ही ध्यान देता नाही, तुम्ही बी माझ्या बरोबर असे गुंगून जाता. मी असं बोलत होतो की ज्योतिर्लिंग शब्द कुठून आला होता, हिच्यावर आपला मुद्दा चालू होता. ज्योतिर्लिंग काऊन म्हणता? पिंड तर म्हणतात, मग ज्योतिर्लिंग काऊन म्हणता? काय त्याच्या? हा, मग ते सांगितलं पाहिजे ना. देवाची एक मुलगी आहे ज्योती नावाची, तिच्या लग्नाचा विषय चालू झाला. इथं मुद्दा होता आपला की पहिल्याच्या काळात जर पोरगीच्या लग्नाचा विषय निघाला तर ती पोरगी रडत होती, राग भरत होती. आणि इथून मग आपण ते मैबी बुद्धी चालत नाही आता. आणि मग त्या मुलगीच्या लग्नाचा विषय घरामध्ये निघाला आणि ती ज्योतीला थोडंसं आतून असं वाटलं की काय. आणि मग तिने डायरेक्टली जंगलामध्ये धाव घेतली आणि ती लपून बसली. माता पार्वतीने शोध घेतला की ज्योती काही दिसत नाहीये, मग इकडे शोध तिकडे शोध. मग ती वनामध्ये एका झाडाच्या खोडावर, झाड कापलेलं होतं आणि त्या झाडाचं खोड होतं, त्या खोडावरती बसलेली होती. आणि बघितलं माता पार्वतीने आणि भोलेनाथांनी तिला, तर तिने काय केलं होतं माहितीये का? अर्ध नारी नटेश्वराचं रूप घेऊन बसलेली होती. म्हणजे एका साईडला भोले बाबा आणि एका साईडला माता पार्वती. माता पार्वतीने तिला विचारलं की बेटा तू हे रूप का घेतलं? तेव्हा ती सांगते की आई, माझं लग्न जरी झालं पण मी तुम्हाला सोडून जाण्याची इच्छेने नाही, म्हणून मी अर्ध्या शरीरामध्ये भोले बाबाला घेऊन जाईल आणि अर्ध्या शरीरामध्ये पार्वती मातेला म्हणजे तुला घेऊन जाईल. मी एकटी जाणार नाही, कारण मी तुमच्या विषयी राहू शकत नाही. आता एवढं प्रेम बघितलं माता पार्वतीने आणि पार्वती मातेने तिला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला महाराज? जिथं जिथं भवानी बसेल, जिथं जिथं भवानी बसेल तिथं तिथं ज्योत लागेल. म्हणजे मी सुद्धा तुला एकटी ठेवणार
ही ज्योत म्हणजे काय, तिची कन्या आहे. मग भोले बाबांनी सांगितलं की जसं तुझ्या आईने तुला सांगितलं की जिथं जिथं भवानी तिथे तिथं ज्योत लागेल, मग जिथं जिथं शिवलिंग तिथं तिथं ज्योती, ज्योती अधिक लिंग इतिर नाम ज्योतिर्लिंग. ही पुढे प्रस्थापित झालं. उमापती महादेव की जय. छोट्या छोट्या कथा असतात. आता रुद्राक्ष बद्दल मी फार गैरसमज आहे. अभ्यास आपण करत नाही, शास्त्र आपण अभ्यासत नाही, आपल्याकडे तितका वेळच नाही ना. काही लोक म्हणतात डोकं खाजवायला बी टाइम नाही, मी खाजवून देतो बाबा. मग आता काय करायचं. पहिल्या म्हाताऱ्या यायचं कधी अंग खाजवलं ना तर ते भीतीला घासत होते. आता अंग खाजवायला बी हात आला प्लास्टिकचा 10 रुपयाचा भेटतो, तो बी मोडला लोकांना अंग खाजाडू खाजाडू. जेवढं सोपं झालं ना तेवढे आळशी झाले लोक. पहिले बाया आपल्या डोक्यावर हंडा घेत आणि 2-2 किलोमीटर जाऊन पाणी आणत. आता नळ आले, नळ आले, नळी आली, आणि ती नळी आता बेडरूम पर्यंत येणार आहे. एक काम करायचं, आता नळाले 4 नळ्याला यायच्या आणि घरात पाहुणे आले की एकेकाच्या हातात देते, जेवढं पिढीन तेवढं उपसा, आणि तुमचं पेनं झालं की अशी आडी मारून मांडी खाली दाबून ठेवा. अंगावर पाणी घेणं बी जीवार येते लोकांचे. आता ते शॉवर आणलं ते ना, अरे बाबा पहिले पाणी पायावर टाकणं पडते, डोक्यावर नाही घेता, म्हणून त्या अटॅकनं मरून राहिले लोक. आपण ऐकलं की नाही, तो बाथरूम मध्ये अंग घ्यायला गेला आणि मेला. काऊन मेला तो? कारण शरीराची रचना स्थूल. पहिले पायावर पाणी टाकायचं, पायापासून टोंगळ्यावर, मग असं, मग खांद्यावर, आणि मग डोक्यावर, डायरेक्ट डोक्यावर. हे जे पहिले आपले शास्त्र होते ना, याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. हे आपण काहीतरी घेऊन वेगळं आलो. मातीचे घर होते, उन्हाळ्यामध्ये थंड लागत होतं, हिवाळ्यामध्ये गरम होत होतं. आता स्लॅबचे घर आलं, थंडीमध्ये हिव वाजते, मग उन्हाळ्यात गरम होते. कोणत्याच कामाची नाही. ते गच्चीवर झोपायला गेलं तर गादी तपते, मग खाली पंखा लावला तो बी गरम हवा फेकतो. POP लावली, ती बी 4 वर्षांना अंगावर पडली, तसाच मेला, काढता बी आला नाही बाहेर. अहो सफरा. आणि आता लोक काय करतात माहितीये का, हॉटेलमध्ये जेवण करायला बसता आणि त्या हॉटेल मालकाला म्हणता चुल्यावरची भाकर द्या बरं का आम्हाला खायला, आणि घरी आले की बाईल म्हणता तुला हॉटेल सारखी भाजी जमत नाही. काय उलटे फिटिंगचे लोक आहे. बाहेर गेले की म्हणता घरच्या सारखं जेवण पाहिजे, आणि घरी जेवण करताना म्हणता हॉटेल सारखे भजे माझ्या बायकोला जमता नाही. मग एखादी हॉटेलवाली ठेव बापा घरात भजे करायला. जे आहे त्याच्यात समाधान माना. या छोट्याशा पोटाला 2 पोळ्यांच्या वर पचू शकत नाही, आणि जेवढं कमी जेवण करणार तेवढे जास्त जगतान. लक्षात ठेव जा. एक शास्त्रकार वर्णन करतो, शरीर आद्य धर्म खलु साधनम. तुम्ही जेवण औषधी सारखं करा, नाही तर औषधी जेवणासारखी खाणं पडेल. काही लोक जो जेवायला बसा तुम्ही लगेच ते कटोळं काढता, ही गोडी ती गोडी, ही बीपीची ती शुगरची, ही ऍसिडिटीची. तू जगून नको काका, तो थोडस घेऊन जपून राहील. एवढ्या व्याध्या, आणि या व्याध्या अशा नाही झाल्या. रात्री काही बी खाणं, जे पटीन ते खाणं, जे पचत नाही ते बी खाणं. इथं सगळे गोष्ट लक्ष देऊन ऐकता. आयुर्वेदाचा नियम आहे, गतेतून तुमचं भलं बी झालं पाहिजे. जेवणासाठी भूक पाहिजे. तुम्ही काय करता, कथेचा टाइम झाला, चला जेवण करून घ्या, आहे की नाही. त्याच्यानंतर पाहुणे येलाय, पाहुण्यासोबत जेवण करून घ्या. हे तर वाया जाईल, खाऊन घ्या. आणि हे रात्री माझा इथं फेक्यापेक्षा खाऊन घ्या, रात्री जप चांगली लागेल, खाऊन घ्या. आता कथेने जाणं आहे, तडी गेल्यावर जप नेली पाहिजे. मग काही त्या प्रवासात जात असताना सुद्धा 2 घास खाऊन घ्या, मळमळणी होत. हे शरीर इतकं चांगलं आहे तुमचं. हे शरीर सांगतं मला भूक लागलीये, मला ताण लागलीये, मला झोप लागलीये, हे शरीर सांगतं. पण तुम्ही शरीराच्या विरोधात वागता, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही शरीराच्या विरोधात वागणार तेव्हा तेव्हा तुम्हाला व्याधी निर्माण होतील. त्याच्यातून तुम्हाला कोणी काढू शकत नाही. म्हणून संत ऋषी मुनी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा. करता आलं तर एकच वेळ भोजन करा. कष्ट करावे लागतात तर सूर्यास्ताच्या आत खा.
12 वाजेच्या आत जेवढं अन्न तुम्ही खाणार त्याचं 90% रक्त बनते. 12 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवढं तुम्ही खासाल त्याचं 50% रक्त बनते. आणि सूर्य डुबल्याच्या नंतर तुम्ही ना काही खाल्लं त्याचं 1% बी रक्त बनत नाही. त्याच्या व्याधीच निर्माण होता, कारण ते आपल्या कामातच नाही. जोपर्यंत सूर्य साक्षीला आहे ना तोपर्यंत ते जीवाणू लपलेले असतात, पण सूर्य गेला का ते जीवाणू अन्नावर बसतात, ते ना आपण भरपोट खातो आणि मग म्हणतो म्हणजे हा रोग झाला तो रोग झाला, मै गुडघे दुखून राहिले, मै डोकं दुखून राहिलं. ऋषी मुनी 200-200 वर्षे जीवन जगली हिमालयामध्ये, पण त्याला आजार झाला नाही. जपानमध्ये आज रोजी सुद्धा 125-150 वर्षाचे म्हातारे आणि म्हातारे आहे त्याला चष्मा सुद्धा नाही, कारण ते लोक नियम पाळतात. आणि सर्वात मोठा नियम, ते लोक कोणावर जळत नाही, कारण जळक्या वृत्तीमुळे आत्मा अशांत होतो, रक्त अशुद्ध होतं आणि मग फॉल्टी रक्तामध्ये रोग निर्माण होतात. तुम्ही ऐकलं असेल, माणूस शरीराने जेवढा थकत नाही तेवढा विचार करून थकतो. एखाद माणसाला भूक लागेलाय आणि त्याचा तुम्ही अपमान करा, त्याची भूक मरून जाते. म्हणजे काय, मनानं पोटावर परिणाम केला. म्हणून मनावर, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. भाव विभोर होऊन जीवन जगा. एकट्याने एकटं जायचंय, परमात्मा कल्याण करणार आहे, मी वाईट केलं नाही माझं वाईट होणार नाही अशी शुद्ध बुद्धी ठेवा, मग परमात्मा कृपा करतो. आणि त्याच्यावर विश्वास अनंत भावाने ठेवा. सर्व भावे दासत्व त्याचं स्वीकारा. वाईट झालं की आपलं कर्म तपासा, चांगलं झालं की त्याला आभार माना. परमात्मा खूप विशाल हृदयाचा आहे, तो तुमचं कधीच वाईट करणार नाही, कधीच नाही. लोक म्हणताना याने देवाचा कोप लागला, यानं देवाने, नाही 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 नाही, जो कोपतो, जो वाईट करतो त्याला देव कसं म्हणू शकतो आपण? देव सगळ्यांचं भलंच करतो. काही लोक म्हणतात ना त्यानं तसं केलं म्हणून देवाने शिक्षा दिली असेल. नाही 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 नाही, ते त्याचं कर्म आहे, तो भोगून राहिला, त्याच्या देवाचा काही संबंध. आणि मी सांगत नाही, महाभारत सांगते 16 वर्षाचा अभिमन्यू रणांगणात मेला. देवाला का माहित नव्हतं की माझा भाचा आज मरणार आहे? माहित आहे अभिमन्यू मरणार आहे, पण तरी देवानं वाचवलं नाही. अर्जुनाला घेऊन दुसरीकडे चालले गेले आणि तो अभिमन्यू 6 जणांना कापून मारला. का कापून मारला महाराज? कर्मभाव फार मोठा आहे, जरा लक्ष देऊन ऐका मुद्दा. महाभारताच्या युद्धामध्ये सगळे देव हजर आहे. सूर्याच्या रूपाने कर्ण आहे, इंद्राच्या रूपाने अर्जुन आहे, त्याच्यानंतर धर्मराजा यमधर्माच्या रूपाने स्वतः युधिष्ठिर आहे. सगळे देवांच्या रूपाने कोणी ना कोणी आहे. पवन देवाच्या रूपाने भीम आहे. तसं कृष्ण भगवंताने चंद्राला म्हटलं होतं की तू पण या धर्मयुद्धामध्ये सहभागी हो. तेव्हा चंद्र म्हणतो माझं रिकाम पण नाही, पण मी माझा अंश देतो आणि त्या अंशाचं नाव आहे अभिमन्यू. पण हे देवा, मी माझा अंश देतो पण मी 16 वर्ष झाले का त्याला घेऊन जाईन? मी माझ्या लेकराशिवाय राहू शकत नाही. म्हणून 16 वर्षाचा अभिमन्यूला चंद्राला दिलेल्या वचनामुळे मरावं लागलं आणि देवाने त्याला वाचवलं नाही. स्वतःच्या बहिणीचं वस्त्र हरण रोखलं नाही, स्वतःच्या बायकोचं चीर हरण रोखलं नाही, स्वतःची आत्या कुंती माता जंगलात जडून मिली ते रोखलं नाही, सगळा बाप बिन पाण्याचा मेला ते रोखलं नाही. आणि ज्या रामानं बलीले मारलं त्याच बलीनं पुढच्या जन्मात कृष्णाचा जीव घेतला. कृष्णानं त्याचंही कर्म रोखलं नाही, कारण कर्म कोणाच्या बापाने सुटत नाही, लक्षात ठेवजा. आणि मग तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय? संतांचं वचन आहे. अरे केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले.
काय प्रमाण आहे त्याला? केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती म्हणजे आज मेला पंजा मेला, बापही मना गेला, देखत देखत ना तू म्हणतो उठा उठा जागापती भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठावना कोठे. आला का लक्षामध्ये? आजा मेला पंजा मेला बापही मसना गेला. जे कर्म आपण केलाय ते सुकृत आपल्याला भोगावं लागेल, ते कोणाला सुट्टी मिळत नाही. आणि म्हणून ती कर्म भोगायची जर तुमची तयारी नसेल तर माणसाने अध्यात्माचं, चरित्राचं, सद्गुणाचं, सदाचाराचं जीवन जगलं पाहिजे. उमापती महादेव की जय. आता या ठिकाणी शिवग्रंथामध्ये जालंधर नावाची फार मोठी कथा आहे. एकदम सोप्या भाषेत सांगतो. जालंधर लोकांना ऐकेलाय पण समजत नाही की जालंधर नेमकं काय भानगड आहे. एकदम मस्त कथा आहे, सांगू का? मग त्याच्यासाठी तर येलच आहे आपण. भोले बाबा बसलेले होते कैलास पर्वतावरती. पण काय त्याच्या मनात विचार आला काय माहिती. देवाच्या साधूच्या मनात कवा काही नाही सांगता येत नाही. आणि त्याच्या डोळ्यातून आसू पडले. काय पडले? आसू. आणि ते अश्रू समुद्रात पडले. आता देवाचा अश्रू आहे त्याचं काही ना काही तयार होईलच. मग त्या समुद्रामध्ये त्या आश्वापासून एक बाळ जन्माला आलं. आणि ते बाळ एवढ्या जोरात रडायला लागलं का ब्रह्मांडापर्यंत आवाज गेला. आणि ब्रह्मदेवाला असं वाटलं की कोण रडून राहिलं एवढ्या जोरात. मग ब्रह्मदेव तिथं आले. ब्रह्मदेवाने बघितलं की समुद्रामध्ये कोणतं तरी लेकरू पडेल आहे. मग ते ब्रह्मदेवानं लेकरू हातात घेतलं. हातात घेतलं तर यानं ब्रह्मदेवाची दाढी ओढली. आणि अशी जोऱ्यात दाढी ओढली का ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून पाणी आलं. कारण तो डोळ्याच्या आसूपासून तयार व्हायला होता. मग ब्रह्मदेवानं समुद्राला विचारलं, अरे कोण आहे? म्हणे आपल्याला नाही माहिती. हा, अरे तू यातूनच तर जन्माला आलं. मग यातून आलं म्हणे पण मग हे नाही. मग ब्रह्मदेव म्हणे मग हे बी नाही. मग कसं करता आता? तुम्ही आता एक काम करा, येलं द्या नाहीशे बारातीचा कार्यक्रम आटपून टाकू. नाव ठेवा त्याचं नाव. मग जलातून निर्माण आलेला आणि ज्याने डोळ्यातून धारा काढल्या तो जालंधर. काय नाव आहे त्याचं? हा जालंधर खतरनाक होता. आता खतरनाक म्हणजे तो भोले बाबाचा अंशच आहे असं म्हणा त्याला. कारण तो अश्रूपासून तयार व्हायला ना. भोले नाही त्याच्या अश्रूपासून रुद्राक्ष तयार व्हायला. काय तयार व्हायला? त्याचं नावच रुद्राक्ष आहे ना. जगाचं कल्याण करण्यासाठी सृष्टीची निर्मिती करत असताना भोलेनाथांना आनंद अश्रू निर्माण झाले. ते अश्रू हिमालयावरती पडले. मग त्याचं नाव रुद्राक्ष. रुद्राक्षाची फोड करा. रुद्र लिहू गाडी दिसते का? दिसते? दिव्यदृष्टी भेटेल का तुम्हाला? आव म्हणता का? हे बा, हे काय? हे रुद्र अधिक अक्ष. अक्ष म्हणजे अश्रू. अक्ष म्हणजे अश्रू. रुद्र अधिक अक्ष रुद्राक्ष. भोलेनाथांचे अश्रू रुद्राक्ष. पण याच्यामध्ये पंचायत अशी आहे की रुद्राक्ष आणि माणूस एकमुखी सापडत नाही. सगळे दोन तोंडीच सापडतात. तोंडावर काय मागे काय. चांगली गोष्ट आहे. जेवढी बुद्धी तेवढा विचार करतो माणूस. आपण म्हणतो ना त्याने मला शिव्या घातल्या. विचार करू नका. त्याचे संस्कार आहे ते. त्याची बुद्धी आहे. त्याचं रक्त तसं आहे म्हणून तर त्याच्या तोंडातून ते निघून राहिलं की नाही. तुम्ही कोण विचार करता? चांगल्या माणसानं वाईटाचा विचार करू नये.
जेवढा त्रास होईल तेवढे तुम्ही देवाच्या जवळ असाल. संकट आलं की माणूस हात जोडतो, व्याधी आले की राम राम म्हणतो, अंधार आला की राम राम म्हणतो. देवाला सांगा दुःखातच राहू दे, कारण जेवढं दुःख राहते तेवढा देव भक्ताजोय राहतो. पांडवाईच्या घरी देव सतत आहे, कारण काही मी झालं की पांडव देवाले आरोड्या मारत. दुर्वासा मुनी 60 खंडी घेऊन ऋषी आले, आला देव. वस्त्रहरण झालं, आला देव. नपुंसक बनवलं अर्जुनाला, आला देव. सुभद्रेची आठवण आली, आला देव. संकट आलं की देव येतो भक्तासाठी. मुद्दा महत्वाचा एक सांगून देऊ का? तुम्ही ऐकणार आहे म्हणून सांगतो, कोणाला सांगता ना का. महाभारताचं युद्ध संपलं आणि धर्मराजा विदुर काकाच्या घरी गेले. तुम्ही म्हणता की नाही आम्ही भागवत ऐकेलाय. हा मुद्दा जर ऐकेला असेल तर हाव म्हणजा, तोंडावर सांगता माय की हाव आम्ही नाही ऐकेलं होतं. अन्नशी नाही ऐकेलं तर ते बी सांगता की आम्ही नाही ऐकेलं नाही होतं. महाभारताचं युद्ध संपलं, 2 वर्ष झाले. महाभारतामध्ये हिस्सेवाटे किती आहे? हिस्से किती आहे महाभारतात? थांबा तुम्ही. किती आहे? किती आहे? किती आहे? 2 आहे. चांगला ऐकेलं तुम्ही. अंबा, अंबिका, अंबालिका. किती बाया आहे? तिच्यातली एक चालली गेली, तिचं नाव काय? अंबा. श्रीखंडी म्हणून आली ती शेवट, ती गेली. मग राहिल्या किती? मग त्याचे पती विचित्रवीर आणि चित्रांगत, बरोबर आहे. मग या दोघी जण मेले. एक युद्धात मेला, एक क्षयरोगाने मेला. मग आता दोघी विधवा झाल्या. मग आता ती शेवटची पळी. मग आता दोघी पोरं मरून गेले. आता या दोघी सुना विधवा. मग आता पुढे विस्तार कसा होईल? कृष्णन वेदन व्यास आले की नाही आले? मग एकीले झाला धृतराष्ट्र, एकीले झाला पंडू, आणि तिसरा कोणाला झाला? दाशीले. त्याचं नाव काय? विदुर. मग हिस्से किती व्हायला पाहिजे? तुम्ही 2 कस काय म्हणता? मग भांडणाला याचे काम करता का? ते 6 झालं. वेदनव्यासाचे 3 पोर आहे ना, धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर. तो दाशी पुत्र का असेल, आपण आहे कोण आता? पुढे आहे का? मग आता सांगू का? हा मग सांगा ना. मग ते धर्मराज युद्ध संपल्यावर गेले 2 वर्षानं, आणि विदुर काकाला म्हणता, काका हा हो हा या नंतर. तरी विदुर काकाचा फोन आला नाही, महत्वाचा असेल त्याच्याशिवाय गेले नसते ते. मला बी कधी चांगला, मी बी बोलून घेईन माईक बंद करून. आता मला तुम्ही रस्ता दाखवता. ऐका बरं का, आता फार महत्वाचा मुद्दा आहे यार. पण त्याच्या आधी मस्त भजन करा तुम्ही एक, म्हणजे तुमची क्युरिओसिटी वाढेल. विचार करता ना का? आमच्या चेतन महाराजची इच्छा होती भजन म्हणजा बा. आम्ही सगळे भावासारखे राहतो. सगळा भाऊ हा तुम्हाला प्रॉपर्टीसाठी भांडू शकतो, तुमच्याशी तुमच्यावर केस करू शकतो. पण जो तुमचा गुरुबंधू असतो ना, तो निस्वार्थ भावनेने तुमच्यावरती प्रेम करतो. तुमच्यावरती जर काही संकट आलं ना, तर सगळे कामं सोडून तो तुमच्या संकटामध्ये हजर होतो. म्हणून सगळ्या भावापेक्षा सुद्धा गुरुबंधूचं महत्व सांगितलंय. आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुनाम गुरु सांगतात, ए पोराओ, तुम्ही एकमेकाचे गुरुबंधू आहे, एकमेकाच्या संकटात सुखादुःखात कामा पडत जा बरं का. आणि मग मित्र आहे की नाही? काय नाव आहे ते? अनंत. लेखक कोण आहे ते? त्याची कविता आली काका, तुम्ही ऐकले का? ऐकले? एक छान त्याचे वाक्य आहेत ते. हा, तो इतकं सुंदर बोलतो ना की त्याच्या बोलण्याकडे माणसाचं असं मन व्यथित होऊन जातं. आठवलं की सांगतो तुम्हाला ते. या जगताची जी नीव आहे ही लाकडावरती आहे. मी तो मुद्दा पूर्ण करेल बरं का विदुर काकाचा, पण ते
बंगाली काका चालले गेले आणि त्याचं ऐकायचं राहून जाईल, ते आपल्या माणसाचं नुकसान नाही झालं पाहिजे. आई विजवांना बरामपूरून आले ते आपली कथा ऐकायले, काही अडले अडी येऊन नाही राहिले. पाहू नका ना, मी चांगलं मार भरोसा नाही का तुम्हाला, लगेच आले की नाही खरं काय काय मला बाईच्या दातीवर याच्या बाई भरोसा बसत नाही, कारण त्या बी मार भरोसा ठेवता नाही. या जगतामध्ये परोपकाराची भावना जाणणारं जर कोण असेल तर वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे वंचरी. ज्याने झाड लावलं त्यालाही फळं मिळतात आणि ज्याने झाड कापलं त्यालाही फळं मिळतात. विसंगती बघा किती छान आहे. एका झाडाला कापण्यासाठी एकाने हातात कुऱ्हाड घेतली आणि कुऱ्हाडीचे घाव त्या झाडाला मारतो आहे, आणि कुऱ्हाड चालवता चालवता थकला तर त्याच झाडाच्या सावलीत बसतो, तरी ते झाड त्याला बोलत नाही. काय परोपकाराची भावना असेल. आणि लोक म्हणतात त्यानं मला असं म्हटलं म्हणून मी त्याला मारून टाकेनारे झाड अजून काहीतरी शिका. पाटील काका लाकूड आहे, लाकूड तुम्ही चुलात घातलं काय बनते त्याचं? लोखंड, कोळसा. कोळसा मला बी ऐकू येत नाही आता, तू पंखा तिकडे गेला. विनेकरी बाबा बा कशा हसून राहिले. असं हसलं पाहिजे माणसानं, काही मेले पण हसले नाही. तुम्हाला पण मला बरं वाटतं असं पाकायचं, लाजायला बी लागले ते आता की महाराज मला मस्त म्हणून राहिले आहे की वा पाहतो विना कसा मस्त धरेला आहे. काही लोक विना असा धरतात तसा बजरंगबलीन गदा धरेला आहे. ते पाऱ्यावर एवढे भांडणं झाले एका गावामध्ये. रात्रीचा पारा होता आणि ते पाऱ्याचे 4-4 घंट्याच्या शिफ्ट असतात. 4 घंटा तू देतो, 4 घंटा मी देईन. एका माणसाला पकडून आणला ते ना की बा तू 12 ते 4 तू देजो. त्यानं 12 ते 4 पारा दिला, पण त्याची दूध डेअरीची गाडी होती. 4 वाजायला ज्याचा पारा होता तो काही आला नाही. यानं विना घेतला आणि घरी चालला गेला आणि त्या डेअरीच्या गाडीला बांधला. त्यानं इना घेऊन फिरे पुऱ्या गावात, कारण त्याला सांगेल होतं महाराजनं इना खाली ठेवायचा आणि तो म्हणे वर बांधलेला. उमापती महादेव की जय. त्या लाकडाला तुम्ही ना चुल्यात घातलं आणि त्याचा काय तयार झाला? कोळसा तयार झाला. मग तो कोळसा तुम्ही फेकून देता का? कशात टाकता मग त्याला? हा, इस्त्री मध्ये टाकसान, नाही तर ते कोळशाच्या त्या शेगडे येलाय तिच्यात टाकसान. बरं तुम्ही ना कोळसा दात बी घासता कोळशा ना, आणि ज्याला दात नसले त्यानं काय करा मग? अरे काय ती दात घासायची प्रक्रिया पुढे आहे काका. कोळशानं दात नाही घासता. कोळसा कुठून ना, मग कुठल्यावर कोळसा राहिला का तो? मग तसं तर तुम्ही त्या कोळशाला लाकूड काऊन नाही म्हणता? लाकूड जळाले ते कोळसा झाला, आता ते लाकूड राहिलं. आता त्या कोळशाला तुम्ही ना त्या इस्त्रीत टाकलं, त्याची काय झाली? मग आता तो कोळसा आहे का? मग राखीन काय करता? आता दात घासा ना, भांडे घा. हा भांडे घासता. मी तेच म्हटलं अजून कशा बोलल्या नाही. भांडे घासता. अरे ती राग त्या भांडेलेच राहते. नाही तुमच्याकडचा विषय नाही तो जिकडे तुमचे नातेवाईक नाही तिकडता येतो. मला जे सांगायचंय ते मुद्दा लक्षात घ्या. बरं मी विनोदाने बोलतो याचा अर्थ मी भाव सोडून बोलतोय असं समजू नका तुम्ही. मग तुम्हाला माझा स्वभाव चांगला माहिती आहे. मी कुठे बी फिरून मी तडी येतो, कारण मला मुद्दा पटवून द्यायचा आहे. माझे तत्वज्ञान हे तुमच्या काहीच कामाचं नाही जर तुम्हाला ते उमजलंच नाही. समजलं पाहिजे. मग ती राखनं तुम्ही ना भांडे घासले आणि ती राखेचं भांड्याचं पाणी तुम्ही ना फेकून दिलं. काय झालं त्याचं? माती झाली. काय झाली? आणि झाडाची निर्मिती कुठून झाली? मातीतून झाली आणि मातीतच गेली. अलग लक्षामध्ये. आणि तुमचं शरीर मातीतून येणार आणि कुठे जाणार आहे? आता मी ना तुम्ही उभे राहिले, मी कधी म्हटलं घालिंग लोटांगण वंदिनी चरण, आणि तुम्ही काय करता? विचार केला का कधी? मी म्हणतोय घालिंग लोटांगण आणि तुम्ही म्हणजे इतका आळवपणा आहे. मी सांगतो काय, तुम्ही करता काय? मी ना असं म्हटलं का की प्रदक्षिणा मारा? मी म्हणतो घालिंग लोटांगण. लोटांगण कशाला म्हणता? आज करून पहा, जे होईन ते होईन झाला. आम्हाला माणसाला तरी घालता येईल म्हणजे इथं काय करा, याचा स्टेज खाली गोष्टी तुम्हाला बी घालणार लोटांगण.
घालीन लोटांगण वंदीन चरणन डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमी अलिंगन अनंत पूजन भावे वाढीन मने नामा. मग घालिंग लोटांगण म्हटलं की तुम्ही अशा गर्रकन गोल फिरता. काऊन फिरता? त्या बाया फिरता म्हणून आम्ही फिरतो. नाही 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 नाही, त्याचं कारण काय? नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. इकडे पहा माझ्याकडे रमेश बुवा, काय झालं? मोलका पडला? बोर्ड खाली पडलं? डोक्यात नाही पडलं? कोणाच्या डोक्यात पडलं? पडलं नाही ना? जाऊ द्या. डोक्यात पडलं तर डोकं बी थोडंसं दुखणं बंद झालं तर काही एवढा विचार नाही करत बसायला. आपल्यावर काही बरं झुंबर तिकडे एकदा तर स्टेजच खचलतं आमचं. स्टेजच खचून गेलं तर सगळे कलाकार खाली मी वर आहे आणि लोक उठत ना. लोक म्हणे असंच पाहिजे. म्हणलं हा तुम्ही बसेलच त्याच्यासाठी ना. त्याच्या पाहिजे मी यायला पहिले पाठवतो, पहिले हलवून 5-10 स्टेज. प्रदक्षिणा मारण्याचा मागचा अर्थ बघा, ग्रंथातून हे शिकण्यासारखं आहे, खूप शिकण्यासारखं आहे की गोल प्रदक्षिणा का मारतो महाराज आम्ही स्वतःच्या अंगाभोवती. तरी पृथ्वी जी आहे ही पंचमहाभूताने बनलेली आहे. पृथ्वी कशाने बनलेली आहे? पंचमहाभूताने. हे ब्रह्मांड कशाने बनलेलं आहे? पण या ब्रह्मांडाला, या पृथ्वीला तुम्ही प्रदक्षिणा मारू शकत? जशी पृथ्वी पंचमहाभूताने बनलेली आहे तसं तुमचं शरीर सुद्धा पंचमहाभूताने बनलेलं आहे. आणि या पंचभूताला जर तुम्ही स्वतःला प्रदक्षिणा मारली तर तुम्हाला ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारायचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून आपण प्रदक्षिणा मारतो. माहित आहे का तुम्हाला? हा माहित आहे. मग ती राग जिथून जन्माला आली तिथंच गेली. मग आपल्या जीवनात बी तेच आहे. काय सांगू का? जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी देख तमाशा लकड़ी जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी देख तमाशा लकड़ी जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी देख तमाशा झाल्याबरोबर तुम्हाला त्या पलंगावरती ठेवलं होतं. तो पलंग काही सोन्या चांदीचा नव्हता, तो पलंग लाकडाचा होता. त्या लाकडाच्या पलंगावर तुम्हाला ठेवण्यात आलं होतं जेव्हा जन्म झाला. आणि याच्या पलीकडे फक्त तो पलंगच नाही, मग तुम्हाला झोपवण्यासाठी पाळणा बनवला. माता तुम्हारी लोरी आए, माता तुम्हारी
लकड़ी मरते भी लकड़ी देख तमाशा लकड़ी का। तुम्ही बाहेर आले, चालायला लागले आणि शाळेमध्ये गेले, तर विद्यार्जन करण्यासाठी तुमच्या हातामध्ये जी पाटी आली ही लाकडाची होती. लेखन पाटी लकडी का. त्याच्यावर तुम्ही बुद्धीची प्रगल्भता मिळवली, तुमची प्रगती झाली. त्याचं नाव आहे शिक्षा. एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन लाईफ. लाईफ जर चांगली करायची असेल तर चांगलं शिक्षण होऊन सुसंस्कृत होणं हे खूप गरजेचं असतं. शिक्षणातून बोलावं कसं, वागावं कसं, सगळ्या गोष्टींचा सदाचार आपल्याला चांगल्या गुरुच्या माध्यमातून शिकायला भेटत असतो. म्हणून पढने चला जब पाठशाला लेखन पाटी लकडी का. मी एवढ्यावर नाही थांबलं. गुरु लकड़ी मरते भी लकड़ी देख तमाशा लकड़ी का। देखे भी लकड़ी मरते भी लकड़ी देख तमाशा लकड़ी का। जय हो। लग्न लागले असते. पूर्वीच्या काळी लोखंडाचे खांब नव्हते, लाकडी खांब व लाकडी बांबू ज्याच्यामध्ये तुमचं लग्न लागलं त्या लग्नाचे स्तंभ हे लाकडाचेच होते. आणि ज्याच्यात लग्नाच्या अवतीभोवती जेव्हा तुम्ही चौरी भोवरी खेळली तो अग्नी सुद्धा लाकडानेच प्रज्वलित केला होता. पण लग्न लावल्यावर लाकूड थांबलं नाही. काय गोड भाव आहे कबीरांचा.
जेव्हा तुम्हाला सत्कर्म करण्यासाठी जेव्हा तुमची पालखी काढली गेली असेल, ती पालखी सुद्धा लाकडाची आहे. जेव्हा तुमची किडी बांधली होती, ती किडी सुद्धा लाकडाचीच होती. ज्या सरणावर तुम्हाला झोपवलं गेलं, ते सरण सुद्धा लाकडाचंच होतं. आणि ज्याने पेटवलं तेही लाकूडच होतं. आणि एवढ्यावर लाकूड थांबलं नाही. बुडा हुआ आणि एवढ्यावरील लाकूड थांबत नाही का? या लाकडानं तर फार अति करून टाकली. मरते मिटा नाही भैया, झगडा झगडी लकडी का. मग लाकडाचा झगडा कधी मिटेल हो महाराज? राम नाम की रट लगाओ, मिट जाए झगड़ा लकड़ी का. म्हणजे असं काय करा मी कहत कबीरा, सुन नहीं दुनिया, ले लो तुमरा लकड़ी का. हातामध्ये मस्तपैकी तंबुरा घ्या. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे राम, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, कृष्ण कृष्ण हरे
लोकांचं असं म्हणणं होतं की गरमी वाढली, 6:30 वाजेला सूर्याला फोन केला की तू या बायकोचा राग आमच्यावर काढू नको, जरा कमी तपत जाय. तर आज शांती आहे की नाही? मलाही थंडी वाजून राहिली कूलर पाहिजे. लोकांचं कथेकडे ध्यान नाही राहत. लोक म्हणतात फुलं कशा हालून राहिले. तुझी बुद्धी झालेला आहे. काही म्हणता मोरपे सारा मस्त दिसतो. मला तुम्ही काऊन काढून घेताय? जर काढला नाही ना रात्री एक बी पीस ठेवतील नाही बाया लगेच. मी ना आता नवी चप्पल आणली, मी कोपऱ्यात ठेवली, ध्यान ठेवला. मी ना कॅमेऱ्याला मोबाईल मध्ये मी तेच पाहतो चप्पल आहे की नाही बापली. जालंधर तुमच्या बाई थांबून गेलतो. किती प्रेम आहे मग तुमच्यावर भगवंत. हा पा त्याच्या कसं ध्यान आहे बरोबर, सोडणार नाही ते. ब्रेक नंतर सांगू का? जालंधर सांगू पहिले की ते सांगू? आता पहिले ते सांगू का? म्हणजे पुरा विषय होऊन जाईल आणि ब्रेक नंतर जालंधर सांगतो. झाली कथा आहे की नाही? एक नंबर पटलं आपल्याला तुमचं. ऐका माझा, हे जर तुम्ही पहिले ऐकेलं असेल तर सांगायचं मी ना ऐकेलंय, आणि हे जर ऐकेलं नसेल तर ते बी सांगायचं मी ना ऐकेल. मग याचा तुम्ही दृष्टांत कुठे जोडसान? मी बरोबर जोडीन, नाही जोडला तरी मग सांगा महाराज तुम्ही कथा काही बरोबर नाही केली. पण तुम्ही एवढे हुशार लोक आहे. मागच्या वर्षी मी तुमची परीक्षा घेऊन घेतली आणि तुम्ही मी घेतली. खरंच सांगा, खोटं बोलताना का पाटील काका? जेव्हा पहिल्यांदा मी कथेला बसलतो, कथा सुरू व्हायची नव्हती, लोकांच्या मनात शंका होती, हा काय पाऊस पाडीन तर पाडो होती शंका. मला चेहरे दिसत ना. काही म्हाताऱ्या बाया म्हणे काय पोरग्याच्या जातीला बसवलं. आणि पहिल्या दिवशी कथा झाल्यावरती म्हातारी म्हणे आमच्या घरी आले सांगा. अजिबात नाही, तू तुरट आहे बाई. तू मागे गाया देत होते मला माहित आहे. मी तुझ्या घरचा चहा पिऊ शकत नाही, तू या पिऊन घे तिकडे. वय कथेत आल्याच्या नंतर 2 गोष्टी घरी घेऊन जायच्या. माझ्या बुद्धीतून काही चुकीचं निघालं, मला पागल मूर्ख म्हणून सोडून द्या. पण जर ग्रंथातून एखादा पुरावा चांगला भेटला तर तो घरी घेऊन जा. त्याने तुमचं कल्याण होईल, त्याने उद्धार होईल. काही लोक माशीच्या जातीचे असतात. माशीची जाती तर आम्ही पहिल्यांदाच ऐकलं. सगळं शरीर चांगलं असते, पण थोडंसं आपल्याला कधी लागेल असलं ना, ती माशी त्या तडी जाऊन बसते त्या गाण्यावर. तिला चांगलं शरीर नाही सापडत की या मानव असा कुकू लायलाय, त्या कुकावर जाऊन बसू दे. यानं नवरत्न तेल लायलाय, त्या नवरत्नावर जाऊन बसू दे. त्याच्या हातात घड्याळ आहे, त्या घड्याळावर बसू दे. त्यानं चांगली माळा घालेला, त्या माळेवर बसू दे. सगळ्या गोष्टी सोडते ते माशी आणि त्या गाण्यावर जाऊन बसते. तसे लोक काही असतात, चांगलं सोडून देतात आणि गाण्यावर जाऊन बसतात. बेंडूक माहित आहे तुम्हाला? बेडूक असं काय आहे की तुम्हाला माहित नाही? काही विचारलं की हवंच म्हणतात. आम्हाला माहित आहे महाराज, ते बेडूक माहित आहे तुम्हाला? त्या बेडूकले जर तुम्ही सोन्याच्या इटाईवर बसवा, ते सोन्याच्या इटाईवर नाही बसत, ते गटारीतच कुदते. स्वभाव आहे त्याचा तो. आणि आम्ही बी जास्त भानगडीत पडत नाही की लोक सुधारले पाहिजे. तुम्ही सुधारले म्हणजे आमचे दुकानं पण तुम्ही चांगले वागायला लाग. आणि एवढं बरं आहे तुमच्या ध्यानात राहत नाही. तुमच्या जर ध्यानात राहायला लागलं ना, मग आता आम्ही मेल. ऐका माझा, धर्मराज युधिष्ठिर विदुर काकाकडे आले. आणि महाभारतामध्ये 2 हिस्से नाहीये, 3 हिस्से आहे. धृतराष्ट्र, पंडू, विदुर. वेदव्यासांचे 3 पोरं. दाशीपुत्र म्हणून तुम्ही त्याला. आणि हे दुर्योधनानं टाळेल होतं, हा तो दाशीपुत्र आहे, त्याला आपण काही द्यायचं नाही. पण धर्म मात्र तसा नाहीये. युद्ध संपल्याच्या नंतर 2 वर्षाने धर्म विदुर काकाकडे जातो आणि धर्म विदुर काकाला सांगतोय, काका तुमच्या वाट्याला 1225 वाडी येतात, ते तुम्ही घ्या. विदुर काकाने विचारलं की मला नकोय. अरे जे तुमचं ते माझं, हे बरोबर आहे काका. आज तुमचे माझे संबंध चांगले, पण पुढच्या पिढीचं जमलं नाही जमलं, भांडणं व्हायपेक्षा हिशेवाटे करेल बरे. विदुर काका जे बोलले ना, वेद बोलले, वेद. कोणी दिलं तुला हे इंद्रप्रस्थ, हे हस्तिनापूर तुला कोणी दिलं रे? म्हणे भगवान कृष्णाच्या कृपेने. बरोबर. पांडवा जेव्हा तुम्ही वनवासात होते तेव्हा देव तुमच्या घरी येऊन राहत होता का नाही? हो, द्वारकेचा राणा. हे वाडे मला नकोय. तेव्हा तो धर्म सांगतोय की काका असं चालणार नाही, तुमच्या इच्छाचं तुम्हाला घ्यावंच लागेल. खूप वाद झाले त्याच्यामुळे आता वाद नकोय, आता हे तुम्ही घ्या. विदुर काका म्हणतो, तू माझ्या मुलासारखा आहे, मी तुला मुलगा म्हणून सांगतो, मला मोहामध्ये ढकलू नको.
मला संसारात गुंतवू नको, पण तू माझ्या दारात आला, धर्म आहे, एवढा मोठा हस्तिनापूर नरेश आहे, राजा म्हणून मला हिस्सा देण्यास तयार आहे. एक काम कर, या काकाची आज्ञा आहे तुला, एक झोपडी बांधून दे वनामध्ये. धर्माने विचार केला, काका तुम्ही असं आडवं बोलताय का? मी तुम्हाला 1225 वाडे देण्यासाठी आलोय आणि एक वाड्यामधून 1000 हत्ती घुसता एवढा त्याचा दरवाजा आहे. तर तो वाडा किती मोठा असेल, तो सामान्य वाडा नाहीये. एकेका फुटावून लोक भांडणं करतात. तेव्हा विदूर जे बोलला ते ऐका आता, आणि ब्रेक देतो तुम्हाला. मला झोपडी नको म्हणतोय तो. पहाते पांडव अखंड वनवासी. तुम्ही वनात होते, झोपडीत राहत होते. देव तुमच्या झोपडीत येत होता की नाही? येत होता ना? आणि तुम्ही झोपडीत बसून किती देवाचं नामचिंतन करत होते? म्हणे सकाळ संध्याकाळ रात्रंपर दिवस जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बरोबर. आता एका प्रश्नाचं उत्तर दे आणि इथून जा. 2 वर्ष झाले हस्तिनापूरचा राजा आहे, तुझ्या घरी देव कितीदा आला? म्हणे फक्त राज छुदेज्ञातच आला, नंतर नाही आला. आणि 2 वर्षात तुम्ही देवाचं किती भजन केलं? म्हणे भजन बी नाही केलं. वाड्यामध्ये राहून भजन होत नाही दुरी आपल्या धर्मा, आणि वाड्यामध्ये देव येत बी नाही. तुम्ही जोपर्यंत झोपडीत होते तर देव तुमच्या घरी येत होता, राहत होता, खात होता. पण जेव्हापासून तुम्ही हस्तिनापूर नरेश झाले, तुम्ही त्याला विसरले, तोही तुम्हाला विसरला. मी झोपडीत राहतो, देव माझ्या घरच्या कन्या खातो, केळीचे साल्ट खातो, पण दुर्योधनाचे गुलामजामुन खात नव्हता, कारण तो त्या महलात राहत होता. देवाला शुद्ध अंतकरणाचा परमार्थ आवडतो. देव शबरी मातेच्या झोपडीत जाऊन उष्टे बोरं खातो, पण तुमच्या घरी तो 2 वर्ष झाले काही खायला आला नाही. आणि म्हणून जसा तो तुमच्या घरी येत नाही, तसं तुझं म्हणणं आहे का ते वाडे घेऊन तो माझ्या घरी नाही आला पाहिजे, मला बी त्याचा विसर पडला पाहिजे. हे वाडे ज्यानं दिले ते वाडे नकोय, ज्यानं वाडे दिले तो मला पाहिजे. आणि म्हणून मी तुझ्या पाया पडतो, मला संसारात गुंतवू नको. याला उदारांत करणं म्हणता भक्ताचं, आणि आपल्या प्रतिपादित आपण केलं पाहिजे. आपण नाही देवाला आजपर्यंत लय नैवेद्य दिले, आणि नैवेद्य देताना बाई एक चुकी करते. काय चुकी केली महाराजा मी ना आता सांगू का? सांगू. घरामध्ये समजा नैवेद्याचं तुम्ही बनवलं, आणि लहान लेकरांना कधी त्या भज्याच्या पालटीत हात घातला तर तुम्ही त्याला ते भजे खाऊ देता का? आई ठेवते उष्ट होऊन जाईल. एवढ्या तर बुद्ध्या का ठेवलाय आपण. लहान लेकरात देव दिसत नाही द्यायले, आणि मग ते ताट ते ना ते बनवलं, देवा पुढे ठेवलं. देवान खाल्लं का? ते खाल्लं. काऊन नाही खाल्लं? एक साखरचा दाना बी खात नाही देव आपला. आणि याचा बाया एवढ्या हुशार आहे, नैवेद्याचं ताटाला पाणी फिरवतात आणि त्यात आपल्या नवऱ्याला घ्या देवाचं ताट तुम्ही खा. तो महादेव आहे, महादेवनी आहे तो जपेल राहतो, भद्रा मारुतीचा अवतार आहे तो. देवाचं ताट माणसाला द्यायचं नसतं, गाईला द्यायचं असतं. मग आपल्या घरचा नैवेद्य देव खात नाही म्हणजे काय? अहो देवाचं सोडा, एकच 2 मिनिटाचा सिद्धांत आणि तुमची सुट्टी. हातामध्ये तांदळाच्या कण्या घ्या आणि अंगणामध्ये टाका. पाखराईनं कधी खाल्ल्या तर समजा तुम्ही पुण्यवान आहे. पाप्याच्या घरचा पाखरू सुद्धा खात नाही, तर देवाचा काय विषय घेऊन बसले तुम्ही? टाकून पहा. पहिले बाया उठत सकाळी सडा सारवण करत आणि त्या कण्या टाकत, तशा चिमण्या येत, पाखरं येत, ते खात. आता तुम्हालाच कमी पडते. सकाळ संध्याकाळ खिचडी चालू आहे, ते तांदूळ धुता बी नाही. तसेच मोदीनं दिलाय म्हणे, मग का मोदी धुवून देईन तुम्हाला तांदूळ? माझ्या घरात मी ना 7 इंटिमेशन दिलाय, मी एवढा गया कोळला करतो, मी खिचडी खाणार नाही, कर्याची पोटासाठी करतो माणूस. पण हे यायचे लोक आले आमच्या घरी, हे पहिलेच सांगता वहिनी खिचडी करता बरं का. हे नाच पाणी धंदे करता, हे देव कधीच भलं करणार नाही. यायले भुका लागेल असला की हे लोकांना म्हणता मसाल्याची वांग्याची भाजी करा. वांग्याचा माझ्या 36चा आकडा आहे, मला गुपचुपच नाही पडते. मला ते वांग पाहून उपास पांगणं पडतो. देव कल्याण नाही करणार. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी असतात. देवाला सांगा की दुःख दे बाबा,
आणि आमचं दुःख दूर कर असं देवाला म्हणू नका. आमच्या दुःखामध्ये आमच्या फक्त सोबत राहा. दुःख आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. फक्त आम्हाला ताकद दे. आमच्या डोक्यामध्ये सदाचार दे. आमच्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी येऊ देऊ नको आणि आम्हाला खचून जाऊ देऊ नको. जेव्हा जेव्हा आम्ही खाली बसू तेव्हा तेव्हा आमचं मनगट धरून आम्हाला उभं कर, इतकंच लागणार आहे देवा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आमचा रोग बरा नको करू, पण ती रोग सहन करण्याची ताकद दे फक्त, बस. अर्जुन देवाला म्हणतो युद्ध नको करू, फक्त रथ चांगला चालव, कारण मार्गदर्शक चांगला असला की जगाचं कल्याण होत असतं. 100 कौरव आहे, संख्या जास्त आहे, एक टपरीले बी शिल्लक राहिला नाही. कोणत्याही माणसानं हातवर करा, मग नाव दुःशासन आहे, नाही ना? जेव्हा तुमच्या अंगात ताकद असते, जेव्हा तुमच्याकडे पद असते, आणि जर तुम्ही वाईट वागले तर तुमचं नाव सुद्धा शिल्लक राहू देत नाही. देव लक्षात ठेव जा. कोणत्याही बाईनं हातवर करा, मग नाव कैकई आहे. एक बिनी कौशल्य असू शकते, सुमित्रा असू शकते, कैकई कौन नाही. वाईट वागले का तुमचं नाव शिल्लक राहत नाही. बाबा का ढाबा आहे, पण दुर्योधन का ढाबा नाही. तुम्ही रस्त्यानं जा, तुमचा एक ढाबा प्रसिद्ध आहे मलकापूरले. हा 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 जग्गू मामा म्हणजे तर टीव्ही जायला आहे. खायचं एक बी सोडत जाऊ नका तुम्ही. जग्गू मामा का ढाबा, पण दुर्योधन का ढाबा. हा, मग दुर्योधनापेक्षा जग्गू मामा चांगले आहे. पाहते तो दुर्योधन आणीन तुम्हाला कदा. उमापती महादेव की जय. तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरिया मैं काशी नगरिया
जोडा सर्वांना. तुम्हाला काय वाटलं ब्रेक झाला? हात जोडा, डोळे लावा. जे डोळे उघडे ठेवतील ते चष्मा लागेल ना. डोळे लावा पुरी. तुम्ही म्हणसान तुम्ही बी लावा. मग मला काय समजेल तुम्ही लाय नाही का उघडे. पाटील काका ध्यान ठेवा, तुम्ही नका लावू. मार बी ध्यान ठेवा. हात जोडा. हे भोलेनाथ, 5 दिवस झाले आम्ही कथा ऐकतोय, पण जीवनामध्ये फार संकट आहे, फार त्रास आहे, मन अशांत आहे. आणि माणूस आपल्या दुःखाने जेवढा अशांत होत नाही तेवढा आपल्या परिजनांच्या दुःखाने अशांत होतो. आपल्या घरात दारात नातेवाईकात ज्यांचं कोणाचं दुःख असेल, हे भोलेनाथ 5 दिवसाच्या कथेमध्ये अंतःकरण खूप शुद्ध झालं. कथा ऐकून खूप साऱ्या गोष्टींचा गैरसमज दूर झाला. एकटं आलं, एकटं जायचंय हे लक्षात आलं. हे परमात्मा, हे परमपिता परमेश्वर पशुपतीनाथ, ओ भोला सब काटो मारा. ओ बोला सर्वांनी म्हणायचंय. सब दुःख काटो मारा. ओ भोला सब दुःख काटो मारा. ओ भोला सब दुःख काटो मारा. शिव शंकर जपती माला. शिव शंकर जपती माला. ओ भोला सब काटो मारा. ओ भोला सब दुःख काटो मारा. विषय मंगल मंगलकारी. विषय मंगल मंगलकारी. विषय मंगल मंगलकारी. विषय मंगल मंगलकारी. अवधूत रूप तुम्हारा. अवरूप दूत तुम्हारा. ओ भोला सब काटो मारा. ओ भोला सब दुःख काटो मारा. शीश पर गंगा मस्तक पर चंदा. शिष पर गंगा मस्तक चंदा. शीश पर गंगा मस्तक पर चंदा. शिष पर गंगा मस्तक पर चंदा. शमशान वासी हमारा. शमशान वासी हमारा. ओ भोला सब काटो मारा. ओ भोला सब दुःख काटो मारा. ओ भोला सब दुःख काटो मारा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमः पार्वती पतये हर